आता मला लाज वाटायला पाहिजे, तहसीलच्या आवारातले 1500 पर्यंत वाळू चोरी जाते. मी नेमकं करायला काय, मी किती बदनामी करणार आहे या जिल्ह्याची. ठीक आहे, आम्हाला ते आता आमदार खासदार काय राहिलं नाही. फक्त 6 महिने 3 महिन्यात आठ पाहिले का, टेन्शन घेऊ नका. खासदार तर 3 महिन्यातच जाणार आहे, आमदाराला 6 महिन्यात घालू. ते काय लय मोठा विश्वास हे नाही. पण येणाऱ्या कार्यकाळामध्ये आपल्याला शेतकऱ्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणे गरजेचं आहे. जिल्ह्यामध्ये रोज एक आत्महत्या व्हायली, याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कालच आमच्या शेनगाव तालुक्यामध्ये खनपटे नावाच्या शेतकऱ्याची त्या ठिकाणी आत्महत्या झाली. कर्ज बाजारीपणाला कंटाळून 2-2 वर्षाचे 2 लेकरं आहे, 2 एकर शेत आहे, 40,000 रुपये कर्ज होतं. अशा परिस्थितीमध्ये आत्महत्या झाली. अजून एकही हरामखोर पदाधिकारी त्या ठिकाणी गेलेला नाही. हे कशात मशगूल आहेत? याचा 2 नंबर त्यानं बंद करायचा, त्याचा 2 नंबर यानं बंद करायचा, पुन्हा दोघांना एका जागी व्हायचं, सेटलमेंट करायची. मी कालच्या परवाच्या भाषणात म्हणलो होतो काळू मारू, आता हे दुसरा झालाय इकडचा वसमतचा. ते एकाच माळेचे मनी सगळे, आणि इतक्या खोट्या गप्पा. मी हे आणलं, मी ते आणलं, ते आणलं, भाऊलाच माहित भाऊ काय काय आणलं तिकडे. माऊलीच्या गावाकडे कमरे एवढे गड्डे होते. 2-4 आंदोलन करावं लागलं. मी म्हणलं माऊली आता आंदोलन करू नका, जाऊ दे आपण तसंच राहू. अशी परिस्थिती या जिल्ह्याची आहे. आपल्याला वाऱ्यावर सोडलंय. त्या पालकमंत्र्याबद्दल तर बोलायचंच काम नाही, तेच 20% घेते. आता त्याचं काय, आमदाराकडून 20% घेते, अशी परिस्थिती आहे. खासदार आणि पालकमंत्री जाहीर भांडायले. ते म्हणते तू कुठे शेण खाल्लं पाहिलं, तू कुठं. आम्हाला काय का शेण खाणार, दुसरं काय खा, आम्हाला काय घेणे. फक्त आमच्या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. मी पुन्हा एकदा प्रशासनाला विनंती करतो. मी काय राज्य लेवलचं राष्ट्रीय लेवलचं बोलाय नाही, पण तुम्ही सुधरा. काळ येत राहते जात राहते. 2 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये या राज्याचा मुख्यमंत्री आदरणीय उद्धव साहेब ठरवणार, हे लक्षात घ्या. ज्या दिवशी आमचा काळ येईल त्या दिवशी तुम्ही तुमचं पहा आत्ताच काय आहे ते. जय भवानी, जय शिवाजी. कारण की आम्ही शेतकऱ्याला सर्वसामान्याला वाऱ्यावर सोडू देणार नाही. हे आमचं 80% समाजकारण, 20% राजकारण आदरणीय बाळासाहेबांना दिलेलं ब्रीद वाक्य.